आप देख रहे हैं मुंबई कर्स इंडिया टीवी न्यूज। सच के साथ हमेशा, खबर नहीं असल वही। संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीमध्ये भविष्यामध्ये पक्षाची वाटचाल कशी असावी या संदर्भामध्ये काही ठराव झाले। त्याच्यामध्ये सरकारने जे 8 महिन्यामध्ये काम केलंय, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार काम करतंय त्या कामाची नोंद बैठकीमध्ये घेण्यात आली। त्यांच्या अभिनंदनाचा ठराव त्या ठिकाणी करण्यात आला। ठराव करत असताना भारतरत्न हा मरणोत्तर पुरस्कार विदा सावरकरांना द्यावा अशा पद्धतीचा ठराव गजानन कीर्तिकर साहेबांनी मांडला। स्थानिक लोकांना जे उद्योग येत आहेत त्याच्यामध्ये 80% प्राधान्य दिलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचा ठराव झाला। वीरमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची नावं राष्ट्रीय पुरुषांच्या यादीमध्ये यावी असा देखील ठराव झाला। शिवसेना पक्षाची वाटचाल संघटनात्मक ही भविष्यामध्ये योग्य तऱ्हेने चालण्यासाठी शिस्तभंग समितीची एक स्थापना करण्यात आलेली आहे। त्याचं अध्यक्षपद मंत्री दादा भुसे यांना देण्यात आलंय। त्याच्यामध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि सदस्य म्हणून संजय मोरे अशी 3 जणांची ही समिती आहे। त्याच्यामध्ये पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई किंवा पक्षाच्या विरोधामध्ये काही लोकांनी जर कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर शिस्तभंग होईल का याची छाननी करण्यासाठी या समितीचं आखणी करण्यात आलेली आहे। अजून ठराव घेत असताना संघटनात्मक कशा पद्धतीने भविष्यामध्ये आपण वाटचाल करायची, वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन जे आम्ही पुढे चाललेलो आहोत त्याचमुळे शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालेला आहे याची जाणीव मुख्यमंत्री मोदयांनी सगळ्या बैठकीतील लोकांना करून दिलेली आहे। मला असं वाटतं की निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीची नियमावली घालून दिलेली आहे त्या नियमावलीचं तंतोतंत पालन हे आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी करावं अशा पद्धतीची मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली। गड किल्ल्याचं महाराष्ट्रातलं संवर्धन व्हावं यासाठी राज्य शासनानं पुढाकार घ्यावा। पश्चिम रेल्वे चर्चगेट स्थानकाला डॉक्टर चिमणराव देशमुख, चिंतामणीराव देशमुख नाव द्यावं अशा पद्धतीचा देखील ठराव करण्यात आला। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या संदर्भातला देखील ठराव होता। राज्यातील तरुण हे स्पर्धा परीक्षांकडे वळावेत यासाठी ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यात किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत अशा पद्धतीचा देखील ठराव झाला। आणि सगळ्यात महत्त्वाचा एक संकल्प ठराव झाला। तो संकल्प असा होता की वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्थापन झाली। ही शिवसेना पुढे जात असताना सामाजिक काम घेऊन पुढे गेली। या शिवसेनेनं कोणाबरोबर युती करावी आणि कोणाबरोबर युती करू नये ही वंदनीय बाळासाहेबांची भूमिका होती। आणि याच उद्दिष्टानं वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात असताना एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्याचं समर्थन 40 आमदार, 10 अपक्ष आमदार, 13 खासदार यांनी केलं। तर तो विचार कायमस्वरूपी टिकवण्यामध्ये कुणीही कमी पडता कामा नये अशी भूमिका मुख्यमंत्री मोदयांनी मांडली। आणि आम्ही संकल्प केला की ज्या उद्देशानं आम्ही हा उठाव केला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, या उठावाला डोळ्यासमोर ठेवून आमच्याकडनं पुन्हा अशी कधी चूक होणार नाही याची दक्षता घेण्याचा निर्णय देखील या संकल्प ठरावामध्ये करण्यात आलेला आहे। सुरुवातीलाच मी सांगितलं की शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली
या सभेला शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम, गजाननजी कीर्तीकर, आनंदराव अडसूळ, प्रतापराव जाधव, गुलाबराव पाटील सगळे उपनेते आणि कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते। जे कार्यकारिणीमध्ये ठराव झाले मुख्य नेत्यांच्या अध्यक्षतेखाली ते सगळे मी तुम्हाला सांगितलेले आहेत। याच्या व्यतिरिक्त कुठचाही ठराव झाला नाही। एक ठराव जो झाला तो निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भात निवडणूक आयोगानं जे काही नियम आणि अटी आम्हाला घालून दिलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन राष्ट्रीय कार्यकारिणीने केलं पाहिजे अशा पद्धतीचा मात्र ठराव झालेला आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलेला आहे तो शिवसेना आणि धनुष्यबाणाचा दिलेला आहे आणि हा निर्णय देत असताना त्याच्यामध्ये ज्या काही घटनेमध्ये तरतुदी आहेत तशा पद्धतीनंच आम्ही सगळ्यांनी वागलं पाहिजे। आमचा जो काही पक्ष वाढवण्याचा संकल्प आहे तो तशाच पद्धतीनं असला पाहिजे अशा आशयाचे ठराव झालेले आहेत। आज जो राष्ट्रीय कार्यकारिणी हुई है वो मुख्य नेता शिवसेना के एकनाथ जी शिंदे साहब के अध्यक्षता के अंदर हो गई है। उसमें स्वातंत्र्यवीर वीदा सावरकर उनको भारत रत्न मिलना चाहिए, मरणोत्तर भारत रत्न मिलना चाहिए। जो यहाँ के निवडणूक आयोग ने जो कुछ नियमावली दी है उसको सामने रख के ही काम करना चाहिए। जो संकल्प वंदनीय बाला साहब ठाकरे जी का था वो आगे लेके जाना, जिसके लिए हमने उठाव किया था वो ध्यान में रख के आगे काम करना, ये मार्गदर्शन मुख्य नेता शिवसेना के एकनाथ जी शिंदे साहब ने सब राष्ट्रीय कार्यकारिणी को किया है। मुख्य नेता पद पर फिर से एक बार एकनाथ शिंदे इनकी मैंने पहले ही बोला है कि मुख्य नेता एकनाथ जी शिंदे साहब के नेतृत्व में आज की बैठक हो गई है, बाकी कुछ भी नहीं हुआ। इसके ऊपर घटना में जो है वो किया जाएगा, लेकिन पक्षांतर्गत जो शिस्तभंग की कार्रवाई होती है उसके लिए कमेटी गठित की गई है। उसके प्रमुख मंत्री दादाजी भुसे हैं, उस समिति में शंभूराज देसाई है और संजय जी मोरे जो हमारे सचिव है वो उस समिति में है। शिवसेनेतली जी कार्यकारिणीची जी संरचना होती ती संरचना याही कार्यकारिणीमध्ये कायम ठेवण्यात आली आहे का थोडे बदल? शिवसेना आणि धनुष्यबाण आल्यानंतर घटनेप्रमाणे राष्ट्रीय कार्यकारिणीला संबोधित मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे, नियमानुसार केलेला आहे आणि राष्ट्रीय कार्यकारिणी ही कुठच्याही राजकीय घटनेला समोर ठेवून घेतलेली नाही। उलट मार्गदर्शन करत असताना मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे कोणाच्याही संपत्तीवर, कोणाच्याही अकाउंटवर आणि कोणाच्याही मालमत्तेवर आमचा अधिकार आम्ही दाखवणार नाही। आम्ही वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन चाललेलो आहे आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार हीच आमची संपत्ती आहे असं ठामपणाने पुन्हा एकदा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहब ने जो स्पीच दिया उसमें जो कल उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में बोला था वही बात दोहराई है। उन्होंने हमको मार्गदर्शन करते वक्त कहा है कि हमको संपत्ति की अभिलाषा नहीं है, हम किसी भी संपत्ति के ऊपर दावा करने वाले नहीं है। वंदनीय बाला साहब का जो विचार है वही हमारी संपत्ति है। क्या शिवसेना प्रमुख कहा जाए, क्योंकि अगर उनको नेता चुना गया है तो शिवसेना प्रमुख का पद क्या होगा? मैं पहले से आपसे चर्चा करते हुए बोल रहा हूं कि मुख्य नेता एकनाथ जी शिंदे साहब के ही नेतृत्व, मुख्य नेता एकनाथ जी शिंदे साहब के नेतृत्व में आज की बैठक होगी है। तो शिवसेना प्रमुख कौन होगा? क्या वापस कोई भविष्य में डिसीजन? मैंने वापस एक बात आपसे कहना चाहता हूं कि महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ये शिवसेना पक्ष के मुख्य नेता है और उनके नेतृत्व में आज की मीटिंग हमने ली है। विधिमंडळ पक्ष कार्यालय विधान भवनात ते ताब्यात घेतलेले, लोकसभेतनं देखील त्याचा ताबा जो तुम्हाला मिळालेला आहे। आता ज्या शाखा आहेत किंवा इतर कार्यालय ते ताब्यात घेतील का? म्हणजे नाही, याच्यामध्ये दोन महत्वाचे मुद्दे आहेत। विधिमंडळाचं पक्ष कार्यालय
हा ऍडमिनिस्ट्रेशनचा भाग आहे आणि आपण जी संपत्ती म्हणताय किंवा आपण जे अकाउंट म्हणताय हे विधिमंडळाच्या बाहेरचे विषय आहेत आणि म्हणून स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी काल देखील प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं, आज देखील आम्हाला मार्गदर्शन करताना सांगितलं की जी काय आमची बदनामी केली जाते, जे काय आता नवीन नवीन शब्दप्रयोग पुन्हा केले जात आहेत, जी काही शिवीगाळ केली जाते याचं उत्तर देताना शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही कोणाच्याही संपत्तीवर आणि कोणाची संपत्ती किती आहे हे देखील शिंदे साहेबांना माहिती नाही आहे. त्याच्यामुळे संपत्तीवर अकाउंटवर दावा करण्याचा काहीच प्रश्न येत नाही. वंदनीय बाळासाहेबांचा विचार हीच आमची धनसंपत्ती आहे असं स्पष्ट पुन्हा एकदा या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं. आने वाले बजट सत्र में हैं कि मुझे धमकी मिली है श्रीकांत शिंदे से, मेरे को सिक्योरिटी मिलनी चाहिए. उन्होंने मेरे ख्याल से जो पुलिस कमिश्नर है और महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र जी है उनको खत लिखा है. उसके बारे में जो सच्चाई होगी वो सामने आएगी और उसके ऊपर देवेंद्र जी निर्णय लेंगे. गृह मंत्री को भी कॉल किया है संजय राउत. नहीं, मैंने बोला ना, उसमें देवेंद्र जी जो कुछ बात कही गई है उसके ऊपर निर्णय लेंगे. अगर वो उन्होंने शाह साहब को फोन किया है तो शाह साहब निर्णय लेंगे. आप देख रहे हैं मुंबई का इंडिया टीवी न्यूज, सच के साथ हमेशा.